ते 7 वर्षांपूर्वीची घटना आहे. माझ्या वडिलांची बदली झाल्याने त्यांना दुसऱ्या शहरात जावे लागले. मला शाळा जवळ पडावी म्हणून आम्ही इतर कुटुंबीय नवीन घरात राहायला आलो. सोसायटी तशी खूप मस्त आणि मोठी होती. 4 बिल्डिंग आणि प्रत्येकी 2 विंग. आम्ही गेल्यावर अगदी काही दिवसात ओळखी झाल्या. नवीन मित्रमैत्रिणी वगैरे सगळं काही अगदी सुरळीत चालू होतं. शाळा सुरू झाली. पावसाळ्याचे दिवस होते. आमचा फ्लॅट हा मागच्या विंगमध्ये 4थ्या मजल्यावर होता. मागच्या बाजूला खूप डेरेदार झाडे होती. त्यामुळे आमच्या फ्लॅटच्या खिडकीतून मागच्या कंपाऊंडची भिंत आणि तिथे असलेली पपई, केळी आणि नारळाची झाडं सगळं काही नीट दिसायचं. पावसाळा नुकताच सुरू झाला होता, पण कधी कधी मला मागच्या बाजूला कोणीतरी सतत चालत असल्याचा आवाज यायचा. तो सुद्धा रात्री उशिरा. पैंजण घालून कोणीतरी मागे फेऱ्या मारतंय असा. आधी वाटलं की तळमजल्यावर राहणारे कोणीतरी शतपावली करत असतील, पण हा आवाज मध्येच वाढत जाई आणि अचानक एके क्षणी बंद होई. पावसाळा संपला. कोजागिरी पौर्णिमा झाली. माझी 6 परीक्षाही संपली. मग काय, दिवसभर मित्रांसोबत क्रिकेट आणि संध्याकाळी लपाछुपी, चोर पोलीस असे सगळे खेळ खेळणे सुरू असायचे. पण कोणताही खेळ खेळताना किंवा सायकल चालवताना कोणीच मागच्या बाजूला जायचे नाही. खास करून संध्याकाळ झाली की लपाछुपी खेळताना मागच्या बाजूला लपायला जायचं नाही असा नियमच केला होता. एकदा असेच मित्रमैत्रिणी एकत्र बसून गोष्टी करत असताना मी त्यांना सहज सांगितलं, आपण मागे का खेळायला जात नाही? मागे कोणी जायला सांगितलं नाहीये का? पण मला कधी कधी रात्री मागच्या बाजूला कोणीतरी चालत असल्याचे जाणवते. आमच्यातला एक मित्र गणेश माझ्याच बाजूच्या बिल्डिंगमध्ये तळमजल्यावर राहायचा. त्याने मला जरा गंभीर स्वरात विचारले, काय झालं पुन्हा नीट सांग मला. आणि सगळेच एकमेकांकडे पाहू लागले. तेव्हा सगळ्यांनी मला सांगितलं की आपली सोसायटी आहे तिथे आधी एक वाडी होती, बैठी घरं होती. माझ्या बिल्डिंगच्या मागच्या बाजूला टाकी आणि नळ. तिथेच लागून एका घरात गुलाबताई नावाची बाई राहायची. नळाला लागून घर असल्याने सतत येणाऱ्या जाणाऱ्या, पाणी भरायला येणाऱ्या बायांशी गप्पा, चेष्टा, भांडण, वाद हे चालायचंच तिचं. गुलाबताईला एक सवय होती, ती म्हणजे प्रत्येक वाक्यानंतर सुस्कारा देणे. मागे तिने पपई, केळी, नारळ, पेरू यांची झाडं लावली होती. एक वेगळीच नजर असायची म्हणे तिची. सगळ्यांना अगदी ओरडून सांगायची, कोणी हात लावू नका, फळं तोडू नका. अशाच एका संध्याकाळी पाणी भरताना मागच्या टाकीत पाय घसरून ती पडली आणि त्यातच तिचा जीव गेला. या गोष्टीला 10 ते 12 वर्ष झाली. काळाच्या ओघात नंतर ती टाकी वरून बंद केली गेली. वाडीचं रूपांतर नंतर सोसायटीमध्ये झालं, पण तेव्हापासून रात्री उशिरा बऱ्याचदा तिथेच त्या टाकी आणि झाडीजवळ कोणीतरी पैंजण घालून सतत फेरी मारताना दिसतं. सतत पैंजणांचा आवाज येतो. ही गोष्ट सांगून झाल्यावर सगळ्यांचे चेहरे एकदम गंभीर झाले होते. सगळे माझी थट्टा करत आहेत, मी नवीन आहे म्हणून घाबरवत आहेत असे समजून मी हसू लागलो आणि हसतच म्हणालो, चल गण्या, तुझ्या गुलाबताईला भेटून येऊ, मला सुद्धा बघू दे की नक्की कोण आहे. तेव्हा गणेश घाबरतच म्हणाला, तुला मस्करी वाटते आता, पण मी लहानाचा मोठा झालो इथेच. घर सुद्धा तळमजल्यावर आहे आमचं. तो आवाज, ती कोणीतरी असल्याची चाहूल, हे सगळं अनुभवलंय रे मी, आणि माझ्या घरच्यांनी सुद्धा. गणेशच्या या गोष्टीला सगळ्यांनीच दुजोरा दिला. वर दाखवत नसलो तरी मला सुद्धा या गोष्टी ऐकल्यामुळे जरा विचित्र वाटत होतं. आणि तेव्हापासून मी या गोष्टींकडे जास्त लक्ष देऊ लागलो. आता रात्री उशिरा टीव्ही बघण्याचं निमित्त करून मी जागायचं ठरवलं. साधारण 12:15 12:30 झाले असतील आणि पुन्हा तो आवाज सुरू झाला. त्या आवाजासोबतच माझ्या मनात धडकी भरू लागली. पण कुतूहल इतके होते की मी उठून खिडकीजवळ आलो आणि खाली निरखून पाहू लागलो. पण फक्त आवाज येत होता. कोणीतरी सतत फेरी मारत आहे एवढाच आवाज. वातावरण एकदम शांत होतं आणि त्या भयान शांततेत तो पैंजणांचा आवाज. मी कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करू लागलो. तसे मला सुस्कारा सोडण्याचा सुद्धा आवाज आला. बराच वेळ मी ऐकत राहिलो.
10 ते 15 मिनिटं झाले असतील आणि शेवटी मी न राहून खिडकीतूनच आवाज दिला, कोण आहे? बस, तो पैंजणांचा आवाज एकदम बंद झाला. बहुतेक ते जे कोणी होतं ते निघून गेलं असावं. मला त्या क्षणी भीती जाणवण्यापेक्षा एक वेगळीच हुरहुर वाटली. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं आवरून खाली क्रिकेट खेळायला गेलो तेव्हा गणेशला आदल्या रात्रीचा प्रकार सांगितला. तसे त्याने पुन्हा त्याच्या परीने समजावण्याचा प्रयत्न केला की या गोष्टींच्या वाट्याला जाऊ नकोस. मी तेवढ्यापुरता त्याला हो म्हणालो. दुपारी 3ऱ्या मजल्यावरच्या काकू घरी डबा द्यायला आल्या. माझे आई बाबा 2 दिवसांसाठी गावी गेल्याने त्यांना डबा सांगितला होता आणि माझे आई वडील दुसऱ्या दिवशी येणार होते. त्या काकूंनी मला सांगितले की संध्याकाळी लवकर डबा घेऊन जा, आम्ही रात्री गावी निघतोय. मी होकारार्थी मान हलवली. दिवस असाच निघून गेला. संध्याकाळी जाऊन मी त्यांच्याकडून डबा घेऊन आलो. रात्र झाली, जेवण आटोपलं. पुन्हा तेच होणार का की काल रात्री आपण आवाज दिलाय तर आज कोणी येणार नाही? राहून राहून हाच एक विचार माझ्या मनात डोकावत होता. रात्रीचे 12:30 वाजून गेले होते. मी टीव्ही बघण्यात गुंग होतो. तेवढ्यात लाईट गेली. पंखा, टीव्ही सगळं बंद झालं आणि अगदी नीरव शांतता पसरली. मला पुन्हा तोच आवाज येऊ लागला, पैंजणांचा. आज मात्र मी ठरवलं होतं की खाली जाऊन पाहायचं की हे नेमकं काय प्रकरण आहे. टॉर्च घेतली, मोबाईल खिशातच होता. दार ओढून घेतलं आणि पायऱ्या उतरू लागलो. 3ऱ्या मजल्यावर आलो तर काकू दारासमोरच्या पॅसेजमध्ये झाडू मारत होत्या. मला तिथून जाताना पाहून त्या थांबल्या आणि म्हणाल्या, कशाला उगाच बाधा आणतोय? त्यांचे बोलणे ऐकून मी थांबलो आणि त्यांच्या दिशेने पाहिले, कारण मला कळले नाही की त्या असे का बोलत आहेत. पण नंतर तिथून वळून मी पायऱ्या उतरू लागलो तसे त्यांनी एक सुस्कारा सोडला आणि म्हणाल्या, ऐकलंस का काय म्हणते मी? उगाच आत घुसू नकोस. आणि तितक्यात माझ्या अंगावर भीतीने सरकन काटा येऊन गेला. मला आठवलं की काकू आणि त्यांचं कुटुंब तर आजच गावी गेलंय. माझं सर्वांग शहारलं. मी झटकन त्या 3-4 पायऱ्या चढून वर आलो आणि त्या व्हरांड्यात पाहिलं, पण तिथे कोणीही नव्हतं. विजेचा तीव्र झटका लागावा तसे मी शहारलो आणि तसाच वर घराच्या दिशेने धावत सुटलो. घराचा दरवाजा उघडून आत आलो. सगळी दारे खिडक्या बंद केल्या. एकटाच होतो म्हणून संपूर्ण रात्र गादीवर डोळे मिटून निश्चित पडून राहिलो. दाराबाहेर सतत पैंजणांचा आवाज येत होता. सुस्कारा सोडण्याचा आवाज येत होता. मनात देवाचा दावा करू लागलो. साधारण तासाभराने सगळे शांत झाले, पण मी मात्र संपूर्ण रात्र तशीच जागूनच काढली. सकाळी उठून काकूंना फोन केला तेव्हा समजलं की काल रात्री 9 वाजताच सगळी फॅमिली गावी निघाली होती. झालेला एकूण प्रकार माझ्यासाठी अनाकलनीय होता. काल रात्री मला दिसलेली ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून गुलाबताईच होती. दुपारी मित्रांना घरी बोलवून घडलेला प्रकार सांगितला तेव्हा मात्र गणेशने सांगायला सुरुवात केली. असा अनुभव सोसायटीमध्ये तळमजल्यावर राहणाऱ्या अनेकांना आलाय. लहान असताना आमचाच मित्र सागर तिथे लपायला गेला होता तेव्हा त्याला सुद्धा असाच अनुभव आला. सागरलाही ती दिसली होती. माझे आई बाबा गावाहून परत आले तेव्हा जीवात जीव आला. या प्रसंगानंतर मात्र यापुढे अशा गोष्टी थट्टा मस्करीत घ्यायच्या नाहीत असा कानाला खडाच लावला.